नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर. मी IIT बॉम्बेमध्ये शिकलेला आहे आणि आता मी शिरड गावचा आहे आणि इथे तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तर तुमची जी काही परिस्थिती आहे, तुमची जे संघर्ष आहे, तर माझ्या बऱ्याच लोकांकडून मला कळलेलं आहे, तुमच्याकडून कळलेलं आहे. तुमचे कागदपत्र मी स्वतः पाहिलेले आहेत. तर माझी स्वतःची इच्छा आहे आणि की आपला हा संघर्ष आपल्या महाराष्ट्रातील नाही तर देश पातळीतील भारतातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की आपण किती वर्षापासून लढा देत आहोत, आपली परिस्थिती काय, आर्थिक परिस्थिती काय, सामाजिक परिस्थिती काय, आणि आपण हा लढा सुरुवातीपासून एवढ्या वर्षानंतर कशा पद्धतीने लढला, कोणत्या लोकांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं किंवा काय परिस्थिती आली. तर आपण हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करू आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तुम्ही थोडक्यात तुमची ओळख सांगाल का? नमस्कार सर, माझं नाव शामराव दत्तराव गायकवाड, राहणार बनवला बुद्रुक, तालुका हदगाव. माझी ग्रामपंचायत सेवक पदावर 4/12/1 नियुक्ती झाली. त्यावेळेसचे सरपंच प्रल्हाद सत्तू कुंभलवाड आणि ग्रामसेवक होते AR अंतुले सर. तर माझी तिथं सगळी प्रोसिडिंग, सूचना, हजेरी, ठराव सहित आहे नोंद. आणि त्या आधारे मी पंचायत समितीला 12ला अर्ज केला सर. बरोबर. 12ला अर्ज केल्यानंतर शासनानं पंचायत समितीने त्याची दखल घेतली नाही. पुन्हा नंतर 14ला केला सर. 14ला केल्यानंतर पुन्हा त्या पत्राची दखल घेतली नाही सर. पुन्हा 16ला केला. 16ला घेतल्यानंतर त्याची दखल घेतली नाही सर. परत मी आता इथं पंचायत समितीला 3 घेतले नसल्यामुळं जिल्हा परिषदला 14ला केला सर. शिवला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना केला सर. त्यांना केल्यावर पुन्हा माझे 18ला एक हे निघली होती 10% आरक्षण. म्हणजे ग्रामपंचायत ज्याची 10 वर्ष सेवा झाली अशा कर्मचारी आमचे ग्रामपंचायतून भरत असतात. तर त्यावेळेला मी तिथं पंचायत समितीला चक्र्या टाकल्या. तर तुझं नाव आहे म्हणले, येतेच म्हणले. त्या आशेवर थांबलो सर. आशेवर थांबता थांबता आणि पुन्हा एक 19ला भरती निघली सर 10%ची. त्याच्यात नाही आलं, माझं नाव आलं नाही सर. मग पुन्हा मी माझी जे काय आहे कागदपत्रे याच्यावर ते ॲक्शन घेऊन मी परत रिव्ह्यूज पुन्हा चालू केलं सर, अर्ज वगैरे. अच्छा, संघर्ष चालू केला. बरोबर. तर मला एक सुरुवातीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहात आणि तुम्हाला काही अपंगाचं प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे किंवा त्याचा काही तुम्हाला काही पुरावा असेल तर आम्हाला थोडंसं दाखवा, सांगा. आहे ना सर माझ्याकडे. माझा पहिलं अपंगाचं प्रमाणपत्र 98चं होतं. नंतर पुन्हा मला सिव्हिल सर्जनचं 11चं आहे. नंतर आणि परत जे दिलेलं आहे ऑनलाईन प्रमाणपत्र ते 20चं आहे सर. 23/1/20चं आहे सर. अच्छा, ऑनलाईन सर. बरोबर. आता बघा हे सगळे तुम्ही की आता हे पहिलं प्रमाणपत्र आहे अपंगाचं प्रमाणपत्र. हे कधी काढलेलं आहे? 1998 मध्ये काढलेलं आहे. त्या काळी डिजिटायझेशन झालं नव्हतं आणि सगळ्या गोष्टी ह्या खूप किचकट होत्या. तरी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी अपंगाचं प्रमाणपत्र काढलं. त्यांना सरकारी दवाखान्याकडून हे प्रमाणपत्र मिळालं आहे. 40% प्रमाणपत्र आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं प्रमाणपत्र 2011 मध्ये काढलेलं आहे. हे सुद्धा सरकारमान्य आहे. सरकारी दवाखान्यातून त्यांना रितसर पद्धतीने हे प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा काळ डिजिटायझेशनचा झालेला आहे तेव्हा त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढलेलं आहे. याच्यामध्ये त्यांचं प्रमाणपत्र किती टक्क्याचं आहे, गोष्टी परमनंट आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हॅलिड आहेत. हे त्याचे हे 3 प्रमाणपत्र आहेत. सर, आपलं थोडंसं जातीबद्दल सांगाल का? तुम्ही कुठल्या समाजातून येता आणि तुमचं काय बॅकग्राऊंड आहे? माझं SC मधून मातंग समाजाचे आहो सर. बरोबर. आणि माझं SC मधून तर नंबर लागायच पाहिजेत, पण अपंगाचा थोडं त्याचा SC मधून चान्स आहे ना सर, दोन्ही याच्यात. तर ते बरोबर. आपल्या महाराष्ट्र शासनाचा कोणता GR आहे त्याच्याबद्दल काही थोडं सांगाल का माहिती? सर, शासनाचे जे माझ्याकडे GR होते अपंगाला 45 वयाची 8 आणि कोरोनाची 2 वर्षाची नंतर त्याने जे कोरोनामध्ये काम केलं ते SDM साहेबाचं माझ्याकडे सुद्धा पत्र आहे. बरोबर. ते SDM साहेबाचं पत्र आहे माझ्याकडे. बरोबर. ते सुद्धा दाखवतो. हे बघा, सगळ्यांना एक आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो की आता हे आपल्यासोबतचे जे सर आहेत हे अपंग आहेत आणि मातंग समाजातील आहे, SC कॅटेगरीमध्ये येतात. आणि त्यांनी एवढ्या सगळ्या वर्षभरा म्हणजे 15 वर्षापासूनचा लढा जो आहे हा लढा एवढे वर्ष करून सुद्धा त्यांना सकारात्मक प्रतिसाद भेटत नाहीये. त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचे आपल्या महाराष्ट्र शासनाने जारी केलेले GR सुद्धा आहेत. GR म्हणजे जनरल रिझोल्युशन, ज्याच्यामध्ये
आपले जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे आदेश काढत असतं वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्या आदेशामध्ये काय लिहिलंय तर ते सरांनी सांगितलंय की अपंग लोकांसाठी आणि कॅटेगरीच्या लोकांसाठी एक 45 वर्षापर्यंत आपण अट आहे, आपण अर्ज करू शकतो आणि आपल्याला पदोन्नती भेटू शकते आणि आपल्याला जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीमध्ये संधी भेटत असते. बरोबर, त्या नियमात बसूनच मी जे कारवाई चालू आहे ते आता हे सरांचं एक प्रमाणपत्र आहे, हे फार महत्वाचं प्रमाणपत्र आहे. हे दिलेलं आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय हदगाव, हे आपल्या हदगाव तालुक्याचं प्रमाणपत्र आहे. हे थोडंसं तुम्ही अलीकडे आलात तर हे सर्टिफिकेट दाखवायला मदत होईल. तर हे प्रमाणपत्र आहे करोना युद्धाचं. सरांनी जेव्हा पूर्ण भारत दुनिया बंद होती त्या काळामध्ये भरपूर मोठं उल्लेखनीय काम केलं. या सरांना उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत करोना योद्धा म्हणून सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. तर एवढा लढा एवढं सगळं करून सुद्धा आज आम्हाला अपयश येते. तर अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या हळूहळू कळतील या व्हिडिओमध्ये. सर अजून तुम्ही एखादा GR दाखवाल का मला? GRच्या काही सुरुवातीला महत्वाच्या काही अटी असतील तर? सर शासनाचे जेवढे GR काय आहेत, ज्या ज्यावेळेस GR मागितले ते मी त्यांना पंचायत समितीला जिल्हा परिषदला सगळे GR दिलेले आहे. बरोबर दिलेले आहे. अच्छा, मला त्याने मागवलं तुझ्याकडे काही असेल GR तसं तरतूद असेल तर आम्हाला ते द्या म्हणले. आम्ही त्याच्या आधार आम्हालाही जेणेकरून कळल तर ते सगळे दिलेले आहे सर. बरोबर, माझं शिक्षण नसून तेवढी तरी पण मी उपलब्ध करून GR दिले. सर आपलं शिक्षण किती झालेलं आहे? मी 10वी पासून. बरोबर. तर मला एक विचारायचं होतं की तुम्ही सर्वात महत्वाचा पहिला अर्ज कधी केला होता? 12ला केला सर. 2000. तुमच्याकडे एखादी त्याची प्रत आहे का? आहे ना सर. सर बघतो थोडंसं. आता मला हे कागदपत्र पाहता पाहता एक गोष्ट दिसली की नाही तुम्ही बोलत होता, तुम्ही पहा. सर भरपूर मोठमोठ्या आमदार आणि खासदारांना सुद्धा भेटलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील जे आमदार आणि खासदार भेटता येतील अशा सर्व आमदार खासदारांना सरांनी भेटलेले आहे. तर हे त्याच्यापैकी एक प्रमाणपत्र आहे. हे माजी आमदाराचं आहे, माधवराव पाटील जवळगावकर. जेव्हा ते सत्तेमध्ये होते आणि जेव्हा ते आमदार होते 2021 मध्ये त्यांचं हे प्रमाणपत्र आहे. आणि यांच्या तारीख लिहिलेली आहे 2 जुलै 2021चं प्रमाणपत्र आहे. आणि विषय आहे दिव्यांग कायदा अंतर्गत 10% जिल्हा परिषद राखीव दिव्यांग जागेतून नेमणूक करण्याबाबत. पण अजूनही या गोष्टीला आम्हाला यश मिळालं नाही. त्याच्यानंतर हे दुसरं प्रमाणपत्र आहे. हेमंत पाटील खासदार होते जे आपले हिंगोली मतदारसंघात होते, त्यांना सुद्धा 2 मे 2023 रोजी हे प्रमाणपत्र त्यांनी दिलं होतं की काही मदत करता येतील का त्यांच्या हिशोबाने. तरीसुद्धा अजूनही आम्हाला यश मिळालं नाही. तर या गोष्टींचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. इथं विषय मी वाचून टाकतो. श्री शामराव दत्तराव गायकवाड यांना दिव्यांग कायद्याप्रमाणे जिल्हा परिषद नांदेड येथे सेवक या पदी नियुक्त करण्याबाबत. तर हे आमदारांचं प्रमाणपत्र आहे, खासदाराचं प्रमाणपत्र आहे, अशा भरपूर आमदार खासदारांचं प्रमाणपत्र आहे. विविध आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना दाखवलं, बोललो, तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाही आहेत. आमची ऑर्डर काढायला तयार नाहीत. सर सापडलं का आपल्याला? सर 12 सापडलं सर. थोडंसं तुम्ही सांगा बरं, तुम्ही समजून सांगा आमच्या दर्शकाला सगळ्या गोष्टी. हे सर शेवट ज्याचे सप्टेंबर 2011 अखेरची सेवेची संलग्न 10 वर्ष पूर्ण करणाऱ्या मंजूर आकृतीबंधनुसार असलेल्या वय 45 पेक्षा जास्त नाही अशा कर्मचाऱ्याची हे तक्ता द्यायचा होता सर. हे तक्ता मी भरून दिला शासनाला. 4/12/1चा तिथं आदेश टाकून दिला आणि ठराव हे सगळं लावून दिलेलं आहे. आणि 12ला मी दाखल पंचायत समितीला केला सर. बरोबर. त्याची ओशी ग्रामसेवक साहेबांना त्यानं पाठवलेलं आहे. गावकावा क्रमांक सुद्धा आहे सर. हा आज चालू आहे 2025 आणि हा अर्ज आहे 2012 रोजीचा. तर 2012 पासून आज 2025 एवढा मोठा लढा आहे. आणि हे तुम्हाला अर्ज दिसत असेल 14चा आहे सर. हा 2014चा अर्ज दिले सर. ओरिजिनल त्याने घेतले तुझ्याकडे ओरिजिनल काय म्हणले 14चा 12चा 16चा दिलेला आहे. आता हे सगळे अर्ज आपले नांदेडला आहे, ठोंबरे साहेबांनी घेतले. बरोबर, मंगेश ठोंबरे साहेबांकडे. बरोबर. मी तुमच्या माहितीसह एक अर्ज वाचून दाखवतो. प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत साहेब जिल्हा परिषद नांदेड
विषय आहे सेवा ज्येष्ठता यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत. महोदय, वरील विषयी विनंती अर्ज करण्यात येतो की मी शामराव दत्ताराव गायकवाड असून शिपाई या पदावर 4 डिसेंबर 2001 पासून ग्रामपंचायत कार्यालय मौजे मनुला बुद्रुक तालुका हदगाव येथे कार्यरत आहे व दिनांक 4 डिसेंबर 2001 पासून ग्रामपंचायत कार्यालय मौजे मनुला बुद्रुक येथे टपाल वाटपासाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड तात्पुरती होती आणि 4 डिसेंबर 2001 पासून कायमस्वरूपी निवड करण्यात आली आहे. माझ्याकडे सिव्हिल सर्जन नांदेड यांचे 43% अपंगाचं प्रमाणपत्र आहे. तरी मेहरबान साहेबांनी माझे नाव सेवा ज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट करून उपकृत करावे ही नम्र विनंती. तर हे 2012 आणि 2014चं प्रमाणपत्र आहे. याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब मुख्य कार्यकारी त्याला अधिकारी दिलं सर. हे त्याला आपण पाठवून सुद्धा 18/9/2014 पाठवलेलं आहे सर. बापरे. आणि हे पंचायत समितीला दिलं आहे. अच्छा. सरांनी सर्व पंचायत समितीतले आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातले पुरावे, त्यांचं अनुभव प्रमाणपत्र, त्यांचं जॉईनिंग रिपोर्ट्स आणि त्यांचं बरेच सारे प्रमाणपत्र सादर केलेत. हे 14चं आहे सर. नंतर पुन्हा हे 16ला दिलेलं आहे सर. पंचायत समितीला 3 दिले. 12, 14, 16. 16चं आहे सर. बरोबर. ठीक आहे. आता हे आलं लक्षामध्ये. आता की 2000 आपण 12 पासून सुरुवात केली, तर अजून तुमचा थोडा मधला प्रवास सांगा. 2012 पासून तुम्ही कोणाला भेट दिलात, थोडा आमदार खासदार त्यांच्याबद्दल सांगा. माधवराव पाटलाला दिला सर. 17ला त्यानं पत्र दिलं शिव मॅडमला गोपनीयमध्ये स्पेशल बाय त्याच्या नावानं. त्याची सुद्धा दखल घेतली नाही सर. पुन्हा हेमंत भाऊन सुद्धा पत्र दिलं की 22 वर्ष झाले बॉयाला, मग 4/12/1ची नियुक्ती आहे याची, तरी शिवाज्येष्ठ यादीत नाव समाविष्ट करा म्हणून त्या पत्राची सुद्धा बाय हँड त्याला गोपनीयमध्ये अहवाल दिलता. त्याची सुद्धा दखल घेतली नाही. बच्चू कडूसकर दिलं सुद्धा त्याचे पत्र सुद्धा आलते, पण त्याचीच दखल घेतली नाही. बरोबर. सगळे दिले. प्रहार संघटनेमार्फत सुद्धा दिलं सर. बरोबर. त्याची सुद्धा दखल घेतली नाही. असे टोटल एकूण 80 पत्र शिव मॅडमला माझ्यातर्फे गेले. आयुक्त साहेबांना सुद्धा पाठवले, त्याच्यावर सुद्धा कोणतीही दखल घेतली नाही. पुणे आयुक्त साहेब त्यांनीच अपंग दिव्यांग आयुक्त आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की बुवा त्याला पाठवलं शिव मॅडम, त्याची सुद्धा दखल घेतली नाही. 7 पत्र पाठवली. आयुक्त साहेबांनी 7, पुणे आयुक्त साहेबांनी 6 पत्र आणि मुंबईचे अनुसूचित आयोग आहे त्याने सुद्धा 6 पत्र दिलेले आहे. त्याच्यावर सुद्धा सुनावणी झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे याच्या मागचं प्रमुख कारण काय असू शकते, की हे कुठल्या कारणामुळं आपलं काम थांबलंय? हे काम थांबलं म्हणजे सर कसं, एकूण एकाला बचवायसाठी. अच्छा. हे जे मागचे आहेत हे सगळी यंत्रणा आहे, हे आताची सध्याची ते मागच्याला बचवण्यासाठीच तळमळ चालू आहे. बरोबर. जास्तीत जास्त मागचे कसे हे अधिकारी बसतात. बरोबर. हे एकूण सर शेवटी काही जरी केलं, ग्रामचौक ते शिव त्याचं एकच असतं सर, युनियन असतं. बरोबर. ते एकूण एकाला सहकार्य द्यायला बचवायले. माझ्या गरीबाकडे कोणी पाहिजे ना. मी काय येशीचा अपंग माणूस मागासवर्गीय काय करून करणार सेवक ग्रामपंचायतचं, काय होणार आहे याची अवस्था त्याला माहित आहे सर. आणि खेड्याचा येड याला काय समजते, त्याचा उद्देश हेच आहे सर. त्याला काय ते म्हणायले ना, समाजा अधिकाऱ्यानं ऍक्शन घेतली तर त्याच्यावर म्हणायले तुला घ्यायची ऍक्शन गरज नाही. ते हे जे मंगेश ठोंबरे जे म्हणते ना, तू कशाला भाग घ्यायला, पंचायतचा विभाग आहे मी पाहिल. असं चालू आहे सर त्याच्यामध्ये. आणि कापसे मॅडम. अच्छा. कापसे मॅडम जे मंगेश ठोंबरेच ऐकून करणार. पाटील ठोंबरे सर कोणत्या पदावरती आहे? ते म्हणजे मेन कारकून आहे पंचायत विभागाची. बरोबर. आणि कापसे मॅडम पंचायतची डिप्टी शिव आहे. बरोबर. जे मंगेश म्हणील ते मंगेश पाटील म्हणील तेच ऐकायचं कापसे मॅडम. बाकीचे कोणाचं नाही तिथं. मंगेश पाटील तिथं चांगले नामांकित आहेत आणि हुशार व्यक्ती. मला एक विचारायचं होतं की आता तुमची शेवटची भेट आयुक्त कार्यालयामध्ये होती, सुनावणीसाठी होती, तर त्या भेटीबद्दल थोडंसं सांगाल का? काय तुमचा अनुभव होता, कशा पद्धतीने तुम्ही कितीदा मुंबईला गेलात आणि तुम्हाला काय तिथं कोणाशी भेट झाली, कोण काय बोललं, एक थोडं. पहिले सुरू मी गेल्यानंतर सर मुंबईला मीनाक्षी आळे संशोधन अधिकारी महाराष्ट्र राज्याची, तिच्या समोर प्रत्यक्ष मी दाखवले सर. एवढं दाखवल्यानंतर तिला तळमळ आली, बाबा म्हणे हे महाराष्ट्रात मला तुझं एवढं प्रकरण मोठं दिसायला म्हणे, न्याय का भेटणार म्हणे. प्रत्यक्ष मी त्या मॅडमकडे गेलो सर, लल्लो अक्षरशः त्या मॅडमला हाकी घेत होते, तुला अन्याय होऊ देणार नाही,
तुझी सत्य परिस्थिती आहे. सगळे मॅडमने चेक केले, तपासले, कागदपत्रे सगळं हे ओके असताना त्रास का द्यायले हे नेमकं मला कळना झालं. म्हणजे काय कारण आहे, काय धुऱ्या बंधाऱ्याचा आहे की काय, तू काय खबाळा. म्हणलं मॅडम मी गरीब माणूस कशाला खबाळा, काही नाही, अक्षरशः माझ्या खेड्याचा माणूस. त्याला समजायला की बुवा याचं पाठीमागे कोण नाही, माझ्या पाठीमागे कोण नाही, मी माझा एकट्याचा लढा चालू आहे सर. मला कोणाचा आधार नाही, घरचे आई वडील नाही, काही नाही, माझे लेकरं बाळा आणि मी घरी सोडून याच्यात एक वेळेस तर सर पुरात वाहून जात होतो, पडलो होतो सर. बरोबर. हे इतके घेऊन तरी मॅडम सांगलं की तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी जोपर्यंत आहे मीनाक्षी आडे साहेब त्यानं सांगितलं की तुझे प्रकरण काढणार म्हणजे काढणार, फक्त तू धीर धर. अच्छा. कोणतीही खिचून जाऊ नको. बरोबर. माझ्याकडून काही होणार नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत. अच्छा. ही तुमची भेट साधारणपणे कोणत्या तारखेला आणि महिन्यात झाली आणि आज किती दिवस झाले त्या घटनेला भेट देऊन? 24/12/24 सर. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर पाठपुरावा तुम्ही काय केला? माझी सुनावणी झाली ना सर. 29/1/25 माझी सुनावणी झाली. बरोबर. आनंदराव अडसूळ साहेब त्यांना सुद्धा थोडं मी आमदार साहेबाचं पत्र घेतलं होतं. अडसूळ साहेबाला मी हे विनंती केली सर. अच्छा. तर बोललो साहेबांनी त्याच्यावर हे केलं. आणि ते ज्यावेळेस आयोगात होती सुनावणी, त्या सुनावणी वेळेस सगळे आयोगाचे जे होते त्याच्यामध्ये मी माझं जे आहे आयुक्त, औरंगाबाद आयुक्त, पुणे आयुक्त, पंचायत समिती हे सगळं दाखवले. सरांनी एकच विषय जे मी टाकले होते, 7 ग्रामसेवकचे आदेश होते सर. हे आदेशाचं सर हे पहा, हे महाराष्ट्र राज्याचे आदेश आहे. हे आदेश ते ग्रामसेवक मॅडमचं होतं. पहिली कोण आहे, ज्या पद्धतीनं जसे जसे ग्रामसेवक आले तसे दरवर्षी मी घेतलेले आहेत सर. अच्छा. तर हे सर सांगितलं, सरने एकच शब्द सांगितलं, हे 7 जे ग्रामसेवक आदेश दिलेले आहेत आणि आयुक्त पुण्याचे आणि औरंगाबादचे हे काय खोटे आहेत का म्हणजे 4/12 टाकून दिले. सर तुम्ही थोडंसं विश्लेषण करा प्रत्येक कागदपत्र, म्हणजे आम्हाला अजून सखोल माहिती मिळेल या सगळ्या कागदपत्राबद्दल. हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने आहे कुंदा गोसावी शासनाचे उपसचिव आहेत. हे शासनाचे उपसचिव आहे. या शासनाच्या परिपत्रकावर हे माया अनुभव प्रमाणपत्र परिपत्रक म्हणून असते. याची हे जे आज चालूला आहेत ते खेडकर मॅडम आहे, त्यांना आदेश दिलेला आहे सर. बरोबर. हे आदेश दिला म्हणजे त्याने काय असं चुकीचं दिलं नाही. रेकॉर्डला रिसिप्ट जे आहे आज रोजी त्याने त्यानुसारच दिलेलं आहे. याच्यात खोटं काही नाही सर. ते जे म्हणत असतील काहीतरी, पण ते हे दिलेले 7 जे ग्रामसेवक आहे हे आदेशानुसारच दिलेले आहे. प्रोसिडिंगला सूचनेला सगळी 3 नोंद आहे. एक ज्यावेळेस चौकशी आली सर त्यावेळेस 4/12 पूर्ण रेकॉर्डला निघलेला आहे. अच्छा. चेकच निघलेला आहे. बरोबर. ते आता तिकडे काय मध्ये करत असतील त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणता येत नाही ना. शेवटी ते शासनाचे माणसं, आपण गरीब माणूस, जे माझ्याजवळ आहे ते मी सांगावे, त्याच्याजवळ काय आहे ते त्याला माहिती आहे सर. थोडं अजून काही खाली प्रमाणपत्र सांगा ना. हे जे आहे ते हे खेडकर मॅडमचं आहे. नंतर आणि काय आहे, हे खेडकर मॅडमचं 2 आहे सर. आणि नंतर हे आहे कुणाल मांजरमकर त्यांचं सुद्धा आहे. हे नियुक्तीपत्र आहे सर त्याचे. अच्छा. नियुक्तीपत्र त्याच्यामध्ये त्याच्या काळामध्ये जे जे असताना घेतलेले आहे. आणि ऑनलाईन माहिती जी आहे ते ही माहिती आहे सर, शासनाची ऑनलाईन माहिती आहे. हे महत्वाचे आहे सर. ऑनलाईन महत्वाचे. गव्हर्नमेंट शासनाला आदेश दिलेला आहे, त्या गव्हर्नमेंटच्या आदेशाचं शासनानं हे परिपत्रक भरून घेतलेलं आहे. त्याच्यात सरपंच, ग्रामसेवक, शिपाई हे सगळे कर्मचाऱ्याची नोंद आहे सर. आणि ती मी माहिती ऑनलाईनला दिलेली आहे. अच्छा. इथं सगळं हेच आहे सर. मांजरमकर साहेब आहे, कुणाल मांजरमकर. हे बघा, हे प्रमाणपत्र फार जुनं आहे. हे प्रमाणपत्र फार महत्वाचं आहे. याच्यासाठी महत्वाचं आहे शासनाचं परिपत्रक की या प्रमाणपत्रामध्ये सरांचा डायरेक्ट नेमणूक क्रमांक, टेन्युअर स्टार्ट कधी झाला ह्या सुद्धा गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आणि प्रत्येक महिन्याचं याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे पुढे. तर हे फार महत्वाचं आहे. दुसरं प्रमाणपत्र आहे ग्रामपंचायत कर्मचारी यांची माहिती पडताळणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र. जेव्हा सरांची माहिती खरी आहे किंवा खोटी आहे त्याच्यासाठी जे पांडे तर हे त्यांचं प्रमाणपत्र आहे. हे पुढचं प्रमाणपत्र आहे ठराव पत्रक, की ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतमध्ये सर कामास आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे
ते या प्रमाणपत्राद्वारे सिद्ध होतं. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या साक्षीने सही शिक्क्याने ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आणि हे पांचाळसराचा अनुभव पण ज्या वेळेस होते त्या कार्यरत कामावर 2001 पासून हे सगळे अनुभव सर्व्हिस बुकला सुद्धा नोंद आहे सर. अच्छा. उपस्थिती पत्रक सुद्धा आहे सर. अनुभव प्रमाणपत्र सुद्धा आहे सर. तुम्ही एकदा एक सांगू लागलात की तुम्ही नदीमध्ये पडले होते, सगळे हे कागदपत्र घेऊन. तो थोडा अनुभव सांगा. तुमच्यासोबत कोण होतं आणि तुम्ही म्हणजे त्यावेळेचं वातावरण कसं होतं, काय होतं, तुम्ही कुठून कुठून येऊ लागला? आणि पावसाळी अधिवेशनामध्ये चाललो होतो. सिलेटचे एक जाधव साहेब म्हणून होते, त्याला मी घेऊन चाललो होतो. आणि जाता जाता सर अचानक आता जाताना पाऊस चालू झाला. प्रवास केला आम्ही, अधिवेशनाला गेलो, ऐकलं काय आमच्या ग्रामपंचायत अधिवेशन होतं. त्याच्यात नंतर आलो तर निघता निघता नदीमध्ये सर अचानक लोंढा आला नदीला. तर ते लोंढ्यामध्ये आम्ही आधीमध्ये आल्याच्या नंतर लोंढा आल्यानंतर आमचं मन जे आहे ते भयभीत झालं आणि घबराट सुटला आम्हाला. लोंढा आल्यामुळं काही माझे कागदपत्र त्याच्यातही पडले आणि मी गटर बांधून होतो आणि डोसक्यावर निघत असताना त्यावेळेचा फोटो आहे सर. तर त्याच्यामधून सुद्धा बचलो. आणि एकदा सिरटच्या ओढ्यामध्ये जाताना नांदेडला असं ते होतं कागदपत्र, त्याच्यामध्ये सुद्धा ओढ्यामध्ये अडकलो होतो सर. पाण्यामध्ये वाहून जात होतो. योगायोग चांगलं नसीब झाड हाताला आल्यामुळं बचल्या गेलो सर. हे खूप जीवनात धावपळ करायला सर, पण संघर्ष यश काय येईना. कारण एवढं मी का विचार करायलो, आपण काय एवढा गुन्हा दाखल केला शासनाचा, इतकं जे मला हे करून पाहिले, तोलून पाहिले, याच्यात इतकं हे करायले, कुठं काय माझं चुकलं की काय मला तरी कळायला पाहिजेत नसतं, त्यांना तरी सांगायला पाहिजे बाबा तू येतो चुकायला, तुझं काम होत नाही. कारण काय याच्यात कोणी काय अधिकारी हे करायले, काय करायले नेमकं मला हे कळण्यात आलं सर. काय केलं मी या दुष्काळाचं, अन्याय का करायला एवढे. कारण मी एसीचा माणूस, माझं धुऱ्या बंधाऱ्याचं काय नाही, कशामुळं करायले, का अडवायले, का पत्राची दखल घेण्यात आली. शिव मॅडमला 80 पत्र दिले, एक चिठ्ठी सुद्धा पाठवली नाही त्यांनी. चिठ्ठी तर पाठवली नाही सुद्धा, बोलून सुद्धा झालं नाही भाऊ हे का तू घसकोटला, काय नेमकं कारण आहे, काही अजिबात नाही सर, दखल नाही. आता आपल्यासोबत अजून एक सर आहेत शिरडचे. सर आपली ओळख तुम्ही स्वतः थोडंसं सांगा आपल्या दर्शकांना. नमस्कार, मी वसंत जाधव. मी ग्रामपंचायत कार्यालय शिरड येथे लिपिक या पदावर कार्यरत आहे. तर हे आमचे सहकारी मित्र मनोला या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत शिपाई या पदावर आहेत. तर त्यांचा गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास आज 12-13 वर्ष झाली ते ह्या सर्व कागदपत्रांशी स्वतःच्या लढाईमध्ये स्वतःच ते सक्षम झालेले आहेत. परंतु एवढे जे कागद दिलेले आहेत त्यांचा पाठपुरावा केलेला आहे. तर ह्या पाठपुराव्याची दखल ह्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या सर्वच बाबीसाठी एक जबाबदार अधिकारी म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्ह्याचे शिओ हे नेमलेले आहेत शासनाच्या अध्यादेश जारी आदेशाप्रमाणे. परंतु यांची कुठल्याही प्रकारची दखल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची अजूनही तरी घेतलेली नाही. तब्बल 12 वर्ष झाली हे लढत आहेत आणि तोंडी नाही तर लेखी कागद देऊन सुद्धा. कारण की ग्रामपंचायत कर्मचारी हा जेव्हा नेमणूक झाली तेव्हापासून तो 10 वर्ष सलग सेवा केली असता त्याची सेवाज्येष्ठता यादीमध्ये महाराष्ट्र राज्याने शासनाने असं GR काढलेलं आहे की त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार तो 12वी असेल तर ग्रामसेवक होऊ शकतो. त्याच्यानंतर डिग्री जर असेल तर तो त्याच्या म्हणजे एक क्लास 2, 3, 4 अशी नियुक्ती करतात त्यांच्या शैक्षणिक दर्जानुसार. परंतु त्यातूनच हे आमचे मित्र असे आहेत की त्यांनी अपंगाचं प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडे, त्यांची कार्यकाळ आजपर्यंत या ग्रामपंचायतला अखंड कार्यरत आहेत, उत्कृष्ट काम करतात. त्याबद्दलचे या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत. कोरोनामध्ये प्रमाणपत्र मिळाले, आताच सरांनी बघितले, त्यांनी दाखवले, आज तुम्ही बघताय आहात. परंतु या सर्व सन्मानाचे प्रमाणपत्र मिळाले असता सुद्धा ह्या सर्व बाबीचा पाठपुरावा केला तरी याच्यामध्ये फक्त आणि फक्त मी सर्व दर्शकांना मी असं सांगू इच्छितो की यांना अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे धाव घेण्याची गरज का पडली. कारण की सर शासकीय कुठल्याही बी कार्यालयामध्ये ज्यावेळेस कुठलं पत्र येते सर तर त्या पत्रामध्ये नाही का आवक जावकला नोंदी होतात.
किंबहुना त्या नोंदीची यांच्याकडे प्रत्येक नोंदीची यांच्याकडे आवक जावकला आतापर्यंतच्या संभाषणामध्ये ते बघा सर, याच्यामध्ये आवक जावकचे स्टॅम्प मारून या ठिकाणी पत्र दिलेले आहेत. परंतु या सर्वच बाबीला आमच्या मित्रावर जो अन्याय झाला आणि जो कुणी तिथले जे कार्यालय प्रमुख आहेत, पंचायत समितीचे किंवा जिल्ह्याचे शिव आहेत, त्यांच्यापर्यंत हा ओवापोहा का गेला नाही, ही म्हणजे आवक जावक डिपार्टमेंट याला जबाबदार आहे. या सर्व बाबीतून मला असं कळतंय, कारण की यांना एक साधा ग्रामपंचायतचा काम करणारा सेवक जर आयुक्त आणि दिव्यांग आयुक्ताकडे जाते मागणी न्याय मागायसाठी, तर यांनी आत्ताच सांगितलं की यांनी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी पत्रातून आपण दर्शकासमोर आपण असं सांगू इच्छितो की तुम्हाला 50 पत्र यांनी दिले सर, जिल्ह्याचे शिव साहेबांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले, तालुक्याच्या BDO साहेबांना दिले. मग त्या तिथल्या ऑफिसमधल्या काम करणाऱ्या जो आवक जावकचे अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्यांनी त्यांच्या टेबलवर त्या विभागामध्ये नेऊन तिथं सुपूर्द करणं, त्यांना दाखवणं. ह्या व्यक्ती आपल्या कार्यालयामध्ये बार पत्र करून आपल्याला विनंती करते, तर त्या विनंतीचं आपण कुठल्या तरी प्रकारे तुम्ही तुमच्या आदेशानुसार त्यांना पाठपुरावा करण्याचं आम्हाला पत्र द्या किंवा आदेश द्या. ही अशी कुठल्याही प्रकारची झाली नाही सर. एक तर आमचे मित्र आज या ठिकाणी हे पत्र आहे बघा सर, सक्षम न्यायाधीश तथा आयुक्त दिव्यांग न्याय प्राधिकरण सर. तर या ठिकाणी आहे बघा की यांना बघा इथं सर असं बेटा असं बघा, इकडे थोडंसं समोर आहे, इथं दाखवा इथं सर. हे पत्र आयुक्त याने कोण पाठवलंय सर? आयुक्तालयानं कोणाला पाठवलं? मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवल्यानंतर या एवढ्या मोठ्या सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांनी काय केलं सर? शामराव दत्तराव गायकवाडला प्रत पाठवली सर. परंतु हे एवढे अधिकारी असताना शामरावला प्रत्येक वेळेस प्रतिलिपी काढतात, पण पंचायत समिती हदगाव आणि जिल्हा परिषद नांदेड यांनी यांच्या नावानं कुठल्याच प्रकारची पत्र अजूनही पाठवलेली नाहीत किंवा यांची दखल घेतली नाही. ही एक शोकांतिका आहे. आणि प्रशासनामध्ये आणि ग्रामपंचायत हा म्हणजे आपल्या राज्याचा, देशाचा हा खेड जे आहे सर, हे केंद्रबिंदू आहे. आणि सगळ्याच सुविधा हे टोकाच्या भूमीवर राबवण्याचं काम आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी करत असतो, कारण हा टोकाचा शेवटचा ग्रामपंचायत कर्मचारी आहे. आणि याला सगळेच कामं सांगणारे असतात सर. कोरोना आला, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ड्युट्या, पोलीस आले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोलवा, तलाठी साहेब आले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोलवा. शासनाचा प्रत्येक डिपार्टमेंटचा कर्मचारी जरी आला सर, तर ग्रामपंचायतला जो सेवक असते त्याला आमंत्रित करून बोलवलं जातं सर, किंवा त्याला आदेश देऊन बोलवलं जातं. आणि त्या ठिकाणी आम्ही कामं करतो. आम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही सर की तुम्ही 8 घंटे ड्युटी करा. आमचा शासनाशी खूप मोठा असं संघटनेच्या माध्यमातून लढा आहे की बाबा आम्हाला 8 तास ड्युटी द्या. तसा आम्हाला पगार नाही सर. आम्हाला 24 घंटे काम आहे, कामही नाही दमही नाही. आणि शासन या दरबारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पाठीमागं असे डझनावरी आदेश जरी काढले तरी त्याच्यात प्रत्यक्षात अंमलबजावणी 0 प्रतीत आहे सर. आणि त्याचंही उदाहरण म्हणजे हे ग्रामपंचायत कर्मचारी सेवक. आणि हे पाठपुरावा करतात, पण यांची दखल आतापर्यंत घेतलीच नाही ना. 12 वर्ष झाली. 12 वर्षाच्या संघर्षामध्ये या रद्दीची जवळपास 2-3 किलोचं ओझं आहे सर. आणि प्रत्येकाचं या ठिकाणी आज मला सांगा, ह्या व्यक्तीला साधं BDO साहेबाचं किंवा विस्तार अधिकाऱ्याचं पत्र सुद्धा आलं नाही की तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲक्शन घेता, पण तुम्हाला आजपर्यंत तुम्ही का त्याला वरिष्ठाकडे चालले, आमच्याकडे या, तुमचं काय म्हणणं आहे. आणि ह्या सगळ्याला जबाबदार सर जो आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा 10 वर्ष कार्यकाळ झाल्यानंतर जे सेवा ज्येष्ठतामध्ये नाव नोंदवतात, ते त्या कार्यालय प्रमुखाची जबाबदारी असून सुद्धा आवक जावक विभागामुळे एवढी गलती झालेली आहे सर. कारण की आलेले पत्र त्यांनी ठेवून घेतले, चाहे पंचायत समिती असो चाहे जिल्हा परिषद असो, वरिष्ठाकडे त्यांनी पत्रच पाठवलं नाही किंवा त्यांच्याकडे दिलं नाही की हा व्यक्ती आपल्याकडे न्याय मागण्यासाठी उच्चस्तरीय आयुक्तापासून येतोय सर. तर याच्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतं तरी पत्र काढा किंवा त्यांना आपण एक पत्र फॉरवर्ड करू, त्यांना कळवून टाकू आपण की बाबा रे तुझा अशा पद्धतीमध्ये तू येत नाहीस आणि तुझं नाव येत नाही आणि या ठिकाणी तुझा हा अर्ज खारिज झालेला आहे. तर अशी एक शोकांतिका. आणि असं मला एक दुःख वाटतं सर की ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे आज खरं पाहिलं तर एक जबाबदारीची धोरण सांभाळते सर. आज राज्यामधले सर्वच ग्रामपंचायत कर्मचारी सेवक आहे, पाणीपुरवठा सोडणारे आहेत. पोलीस डिपार्टमेंट आणि ग्रामपंचायत हे दोन्ही सारखेच आहे सर. यांना कुठल्या प्रकारचे सणवार नाहीत, यांना कुठली सुट्टी नाही सर, सुट्टी नाही. यांना कुठलं नातेवाईक वारलं तर त्यांना इमर्जन्सी जवळचं असेल तरच 1 दिवस सुट्टी मिळते, परत कामाला जावं लागते, नळाचं पाणी सोडावं लागते, नळ चालू करावं लागतात. तर हे सगळं परिवारातलं आम्ही सोडून सुद्धा
गावची सेवा करतो सर. आणि गावची सेवा करत असताना आज तरी शासनानं अशी दखल घेतली पाहिजे. हा व्यक्ती आज मुंबईसारख्या ठिकाणी आयुक्तालयामध्ये खेटे घेते म्हणजे न्याय मागते सर. आणि जो कोणी याला जबाबदार अधिकारी आहे, कर्मचारी आहे, त्याला नक्कीच मला या अशा एवढ्या याच्यामध्ये त्याला त्याच्या पद्धतीनं शासन झालं पाहिजे. त्याला अशी माझी एक वरिष्ठाकडे एक विनंती आहे. कारण मी कर्मचारीच म्हणून आहे सर, परंतु हे निव्वळ आणि निव्वळ नियोजन नसल्यामुळे आणि दिरंगाई केल्यामुळे एवढं घडलं सर. सर आता भरपूर आपण गोष्टी सांगितल्यात. आपला लढा जवळपास आपल्याला हा 12 वर्षापासूनचा लढा आपण सांगितलात. तर मला एक विचारायचं की याच्या पुढचा लढायचं तुमचं स्वरूप कसं असणार आहे? आता आपण लिखित स्वरूपामध्ये ग्रामपंचायत मनुला बुद्रुकपासून आपण मुंबई प्राधिकरण न्यायालयाच्या म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाकडे आपण गेलेलो आहोत. तर याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? माझं आता याच्या पुढचं पाऊल जे मीडिया आणि कोर्टाचं राहायचं. आता बरं असं खूप झालं, इथपर्यंत हे झालेलं आहे. आता आयोगानं न्याय दिला, ठीक आहे. याच्यानंतर ते पुढचे जे पाऊल उचलणार संघर्ष माझा चालू राहील. आता कोर्ट आणि मीडियाकडे आणि लय पावसाळी अधिवेशनात सुद्धा मांडणार सर. आता हिवाळी अधिवेशनातच माझा विचार होता, पण कदम साहेबांनी थोडं थांबविल्यामुळे मी थांबल्या गेलो. आता इकडे आयोगानं थोडी चान्स देईल. ते बोलल्या गेले, माझ्यासारखं त्यानं ऐकलं माझं. न्याय माझ्यासारख्या दिसण्याचा एक मला पुढचा मार्ग दिसल्यामुळं मी थांबल्या गेलो. नसता या पावसाळी अधिवेशनात मी मंत्रालयात अधिवेशनात जाणार. सर दुसरा महत्वाचा म्हणजे प्रश्न की 2001 पासून आज 2025 पर्यंत आणि तुम्ही 2012ला पहिला अर्ज केला. हो सर. तर एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे या गोष्टीवरती खर्च किती झाला? जवळपास या गोष्टीवरची माझा कागदपत्राचाच 10 ते 15 हजार खर्च झाला सर. बरोबर. बापरे. आणि तुम्हाला कुठं म्हणजे कोणकोणत्या शहरामध्ये तुम्हाला दाद मागावं लागली? म्हणजे न्यायालय तुम्हाला मला प्रश्न हा आहे की तुम्ही या कामासाठी अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही कुठं प्रत्यक्ष फिरलात? मुंबई, पुणे, औरंगाबाद, नांदेड तर चालूच आहे सर. मुंबईची जवळपास सगळेच मंत्र्याला सहित गेलेला आहे, आयोगात सहित गेलेला आहे. पुण्याचे न्याय सक्षम कुंडलिकपुरी त्याच्याकडे सुद्धा गेलेला आहे 7-8 वेळा. औरंगाबादचे सुरेश बेतमुता याच्याकडे प्रत्यक्ष भेटलो, सांगितलं की एवढं का आहे म्हणले, धुरे बंधाऱ्याचं तुझं भानगड आहे का? अरे हे साधा प्रश्न आहे म्हणले, शिव मॅडमकडे सॉल्व होते म्हणले, माझ्याकडे येऊन का आहे म्हणले. ते माझा ठराव पाहिल्यानंतर त्यानं डायरेक्ट लगेच 4/12/1चा आदेश टाकून शिव मॅडमला दिलं, पण त्याची सुद्धा दखल घेतली नाही सर. हो, लगेच ठरव दाखवलं. त्या माणसाचे पत्र आले तेवढे आयुक्ताचे, पण शिव मॅडम कुठलीच दखल घेईना. 80 पत्र झाले सर माझे. बरोबर. हो. शिव मॅडमला औरंगाबाद आयुक्ताचे 6 पत्र, पुण्याचे 7 पत्र, मुंबईचे 5 पत्र. तरी त्यानं म्हणजे काय नेमकं काय कुठं काय व्हायला ते कळणार असं का घेत नाही. आता या सगळ्या लढ्यामध्ये मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुमचे मित्र असतील किंवा तुमचे कुटुंब असतील, तर या सगळ्यांचा प्रतिसाद कसा होता? तुम्हाला कोणाकोणाकडनं सहकार्य मिळालं किंवा तुम्हाला या हालअपेष्टा या सगळ्या तुम्ही न्यायालयीन लढा देता, न्यायालयीन म्हणता येणार नाही, एक कायदेशीर मार्गानं अर्ज स्वरूपी आपण तक्रार करून लिखित स्वरूपामध्ये एवढा 12 वर्षांचा 13 वर्षांचा जो आपला लढा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुटुंबाचा कशा साथ मिळाली किंवा काय काय अडीअडचणी आल्या घरामध्ये? खूप अडीअडचणी येतात सर. काय सोपं नाही ना सर हिंडायचं मध्ये. लेकरं बाळ सोडून बेड टाईमला, कोणी अर्ध्या रात्री, सकाळी, कुठं पाण्या पावसाची त्याला काळजी आहे ना सर, खूप करतात. पण माझी धडपड एकच आहे की सर माझा न्याय भेटावं, माझे जे सत्य आहे काम हो. मी यासाठी स्वतःसाठी धडपड चालू आहे सर. काहीतरी मला एक मागासवर्गीय आहे, अपंगाचा आहे, या उद्देशाने मी याचा संघर्ष चालू आहे. आणि ती सत्य घटना असं काही नाही सर. सगळं शासकीय मालमत्तेला सापडल्यामुळं ते खोटं आहे ना. त्याच्या जरी गलत्या झाल्या असतील काही, तरी ते त्यानं काय हे सॉल्व करायचे ते करून मला न्याय द्यावा. बरोबर. सर आजच्या परिस्थितीमध्ये तुमच्या घरी कोण कोण सदस्य आहेत? तुमच्या घरी म्हणजे पत्नी, मुलं मुली काय करतात? ते त्यांचं शिक्षण काय आहे? ते सध्या कुठे आहेत शिकायला किंवा काय परिस्थिती आहे? सध्याचं लेकरं शिक्षण, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे तुम्हाला. मुलगा आहे सर उमरखेडला. मुलाचं डी फार्म चालू आहे, मुलीचं बी फार्म आहे. बरोबर. घरची त्याच्यावर कुटुंबाच्या. अच्छा.
तर अजून काही तुम्हाला विशेष गोष्टी काही सांगायच्या आहे? काही एखादी गोष्ट जे आपल्याला वाटलं की राहिली किंवा सांगायची महत्त्वाची, किंवा तुम्ही एक शेवटचं काय सांगाल की या सगळ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की तुमच्यासारखे आपल्या महाराष्ट्रामध्ये लढा देणारे भरपूर आहेत आणि 12 वर्ष लढा खूप मोठा असतो, सगळेजण त्याच्यामध्ये टिकू नाही शकत. तर तुमच्याकडे असं काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं की आता तुम्ही एक अपंग आहात, तुम्ही अनुसूचित जातीमधून येता आणि तुम्हाला भरपूर मोठा संघर्ष आहे, तुम्ही एका एकदम अतिशय महाराष्ट्रातल्या दुर्गम भागामध्ये मनुला या गावामध्ये राहता, गावाला योग्य रस्ता नाही, जायला यायला वाटेमध्ये पूल नाहीयेत किंवा परिस्थिती फार गंभीर आहे, तुमच्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टी असताना तुम्ही एवढा 12 वर्ष तक कसा धरला आणि तुम्ही बाकीच्या लोकांना तुमच्यासारख्या जे लढा देणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? सर हे तर संघर्ष लय मोठा आहे सर, हे तर एक जीवनाची कहाणी आहे. आज मी 13 वर्ष जे इतकं कळून हे व्हायला त्रास, तर सर जिल्हा परिषदला 30-40 वर्ष झाले सर. कुठले असं 12वी 10वी झाली त्याची 10% जागा असतात, पण त्याचं कसं आहे सर, ज्या पंचायत समितीला देऊन घेऊन जर हे केलं तर त्याचे नाव राहतात. आत्ता आज माटाळ्याचा माझा मित्र दामोदर, त्याला 30-40 वर्ष, त्याला अर्जही मागवला नाही, तुला 10 वर्ष झाले नाही. जे कळायलं ते तिथं कागद करते सर, देऊन घेऊन त्याचंच नाव जाते, वरी येरी कोणाचं जाय ना सर. बरोबर. जे सगळ्यात महत्वाचा अजून एक महत्वाचा प्रश्न विसरून गेला बोलता बोलता, की एवढ्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही भ्रष्टाचार कुठे कुठे पाहिला, तुम्हाला कुठे कुठे असं भ्रष्टाचार आणि लाच मागणारे लोक दिसली, आणि आता भरपूर लोक बदली झालेली असणार, बऱ्याच काही गोष्टी झाल्यात, पण तुम्हाला वाईट जे प्रसंग भेटलेत जे मनाला एकदम तुमचं काळीच पेटवून टाकणारे होते की बाबा अशी लोक आपल्या यंत्रणेमध्ये आहेत, आणि तसा एखादा तुमचा अनुभव काही? तसं तर जिल्हा परिषद आहे ते सामान्य माणसासाठी नाही सर, न्याय देऊ शकत नाही. आता तिथं कशामुळं गेलं की जिल्हा परिषदला काय म्हणाले, आता गेलं मी अर्ज दाखल असं चालू सर की खर्च करा म्हणतात. अच्छा. हां, खर्च कराय माझी परिस्थिती नाही, माझं काय आहे सर खर्च कराय, लेकरं शिकायले, घरचं पगार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पगारच काय असते सर, खर्च करायची माझी हे नाही, परिस्थिती नाही सर. बरोबर. ठीक आहे, थांबू नका व्हिडिओ. आता आपल्याला थोडंसं आपण एक घराचा व्हिडिओ टूर करूत आपण, की आपण तुमचं घर कसं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे ते दाखवत आपण. हो सर. हा, काय अन्न तुम्हाला काही थोडं तुम्ही आखचं सांगाल एक संदेश, की आपण तुम्ही आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या मोठ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगाल की आपल्या खेड्यातला एक सामान्य माणूस एवढ्या वर्ष लढा देतो आणि कशा पद्धतीने जीवन जगतो, आणि मुंबईमधले मोठमोठे मंत्री त्यांचं जीवन कसं आहे, तर आपल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्यांनी कशा पद्धतीने हे केलं पाहिजे? सर, हे जी शासनाची जे पदाधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा ग्रामविकास मंत्री आहेत, किंवा जे जिल्हा परिषदचे जे उपमुख्य कार्यकारी आहेत ग्रामपंचायतचे, या सर्वच वरिष्ठ आणि अधिकारी यांनी सर्वांनी मिळून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हितार्थ त्यांच्या काही जे शासनानं अध्यादेश पारित केलेले आहेत त्याची ग्रामपातळीवर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वच पातळीवर म्हणजे त्यांनी अंमलबजावणी करावी, काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. जे पदाधिकारी आहेत त्यांना, मुख्यमंत्री साहेबांना अशी मी विनंती करतो की त्याने आवर्जून राज्यामध्ये गाव जे आहे, या गावाकडे चला, आणि गावाकडे जात असताना गावाकडचा तिथला जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या कुटुंबासाठी कुठल्या प्रकारची वेतन श्रेणी लागू करायला पाहिजे माझ्या मताने, की कारण आम्ही आज या ठिकाणी काम करतोय तुटपुंज मजुरीवर म्हणजे मानधनावर काम करतो सर. आम्हाला 300 ते 400 रुपये रोजाचं काम आम्हाला पडते, आणि ते आत्ता तरी आलेलं आहे. त्याच्यासाठी संघटना खूप प्रकारे, मी त्याच्यासाठी बऱ्याच प्रकारे शासनाशी लढतो आहे, परंतु सर्वच तालुक्याचे आमदार असोत किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असोत, जो काही पदाधिकारी आहेत, पंचायत समितीचे सभापती असोत किंवा उपमुख्यमंत्री असो, आमदार असो, खासदार असो, या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आणि दुसऱ्या बाजूला शासनाचे प्रशासक म्हणून आयुक्त, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर शिओ, ह्या सर्वच उच्चवर्णीय अधिकाऱ्यांनी सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासाठी
त्यांच्या सर्वच त्याच्या परिवारासाठी लागणाऱ्या ज्या काही सुखसुविधा आहेत शासनानं जी लिहून दिलेल्या आहेत त्या सर्व सेवा शर्ती लागू करण्यासाठी त्यांनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासाठी जे काही त्यांचे GR आहेत ते अंमलबजावणी करून की जेणेकरून सर की अशी या माझ्या कर्मचारी मित्रासारखी येळ येऊ नये, अशी पारदर्शकता सर्वांनी आणून द्यावी, अशी येळच पुन्हा त्यांच्यावर येऊ नये. कारण एक ठिकाणी आज हा कुशाग्र बुद्धीचा सहनशीलतेचा व्यक्ती असल्यामुळे आज त्या टोकाला गेला नाही सर. नाहीतर असं जर एवढे करत असताना आज त्यांनी बोलता बोलता सांगितलं की 15,000 रुपये नाही आहे सर, आज त्यांना लाखो रुपयाचा खर्च लागलेला आहे. कुठं झोपायचं, कुठं जायचं, कोण्या प्रवासामध्ये कसं करायचं, कुठं वाहन मिळतंय. आणि मी त्यांच्या सोबतीलाच होतो नदीमध्ये, कारण की मला कुठल्याही प्रकारचं पोहणं नाही. कारण की प्रसंग आमच्यावर असे आढळून आलेत. एक गावचा शेजारी मित्र म्हणून आणि सर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर हीच परिस्थिती आलेली आहे. परंतु ते काही कर्मचारी असं समोर येत नाहीत, ते त्यांच्या पद्धतीने म्हणजे दबून ठेवतात. परंतु शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करतो की अशा गोष्टी पुन्हा, ही गोष्ट क्षुल्लक नाही आहे, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असून एक गांभीर्यपूर्वक आहे. कारण की आम्ही गावाचा गाडा सांभाळतो सर, गाव साफसफाई करण्यासाठी, नाली साफसफाई करण्यासाठी, पाणी पुरवठा करण्यासाठी आणि गावाची पूर्ण आम्ही सेवा करतोय. तेही कुठलंही वेळेचं बंधन नाही आहे. आम्ही 24 तास कामावर कार्यरत असतो. आम्ही कुठेही असं गावाला फिरून आम्हाला जाण्यासाठी सुट्टी नाही सर. आम्हाला कुठली सेवा शर्ती लागू नाहीत, पण शासनानं कागदात दिलेले आहेत, आम्हाला रजा नाही सर. म्हणून मुख्यमंत्री साहेबापासून ते शिवसाहेबापर्यंत, ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकारी साहेबापर्यंत या सर्व जबाबदार अधिकारी आणि पदाधिकारी यांना मी नम्रपणे अशी विनंती करतो की आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हितार्थ अंमलबजावणी करून त्याची पूर्तता करावी आणि तुरुत लागलीच याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. कारण कालच्या अधिवेशनामध्ये सर, कालच्या अधिवेशनामध्ये बऱ्याच आमदार साहेबांनी आत्ता कालच्या 2025च्या अधिवेशनामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हितार्थ त्यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले, परंतु त्याची दखल घ्यावी. कारण की आम्ही शेवटच्या टोकाला काम करणारे कर्मचारी आहोत आणि अशी वेळ अशा कर्मचाऱ्यावर दुसऱ्या येऊ नये, कारण जीवघेणा प्रसंगाचा आहे सर या. तर मी एवढंच या ठिकाणी सांगू शकतो की आपण आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांना सांगून आमच्या वेळोवेळी ज्या काही अडचणी आहेत तो सोडवण्याचं काम करावं, एवढंच मी या ठिकाणी बोलतो सर. नमस्कार. चालू होते थोडंसं, तू आता दमाने मागे मागे हो. एक मिनिट, आपल्याला थोडंसं एक घराचं मागे टूर घे, या पद्धतीने थोडंसं घर दाखव तिकडे. हां, थोडंसं असं घ्या. हे मागचं घेऊ नको, इकडचं 2 खोल्या इकडच्या ते आपल्या नाही आहेत. असं असं तुम्ही तो बरा इकडं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आतापर्यंत. आता हे आहेत आपले शामराव गायकवाड सर आणि हे आहेत वसंतराव जाधव सर. हे आपल्या या परिसरातील मनोला या गावचे सेवक आहेत आणि हे शिरड गावचे सेवक आहेत. आत्ता आपण यांच्या घरी भेट दिली, यांना प्रत्यक्ष भेटलो, त्यांची पूर्ण समस्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता हे तुम्ही आमचं घरसुद्धा पाहिलं असेल. आज महाराष्ट्रामध्ये असे हजारो गाव आहेत ज्या गावामध्ये असे बुद्धिवान, असे हिंमतवान आपल्याला सेवक, आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करणारी मंडळी भेटतील, पण त्यांच्याकडे आपल्या सरकारचं बिलकुलसुद्धा लक्ष नाही आहे. आता हे गायकवाड सर गेली 12 वर्षे एवढा मोठा लढा देत आहेत, तरीसुद्धा त्यांच्या लढ्याला कोणी दाद देत नाही आहे, त्यांच्या लढ्याला कोणी प्रतिसाद देत नाही, एखादं पत्र आमच्या घरी येत नाही आहे. तर माझी सगळ्या दर्शकांना, सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या आमदार खासदार, सगळ्या वरिष्ठ लोकांना नम्रपणे विनंती आहे की तुम्ही आमच्या गावामध्ये यावं, आम्हाला भेट द्यावी, आमचा प्रश्न थोडा ऐकण्याचा प्रयत्न करावा आणि तुमच्या पद्धतीने, जसा जमेल तशा पद्धतीने आमच्या या प्रश्न म्हणजे या लढ्यामध्ये आम्हाला खारीचा वाटा उचलून आम्हाला मदत करावी. खास करून मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही एक वेळेस आमच्या या मनोला बुद्रुक या गावामध्ये यावं, गायकवाड सरांना भेट द्यावं. आम्ही अनुसूचित जाती जमातीचे आहोत, आमच्याकडे अपंगाचं प्रमाणपत्र आहे, 12 वर्षाचा लढा आहे, कुटुंब सगळं वाऱ्यावरती आहे, तरीसुद्धा आम्ही ऊन पाऊस वारा न या गोष्टींची तमा बाळगता हा लढा लढत आहोत. फक्त आमची एक विनंती आहे की आम्हाला ज्येष्ठतेनुसार आम्हाला जिल्हा परिषदमध्ये आम्हाला एक छोटं पद मिळावं. धन्यवाद.